प्रॉब्लेम काय दिलंय बघा. टू साऊंडिंग सोर्स send waves at certain temperature in air of wavelength 60 centimeter and 60.6 centimeter respectively. A frequency of source has differ by hertz. Velocity of sound in air at that temperature, at same temperature. Velocity विचारलं. ओके. ओके, कोण सांगणार कसं सॉल्व्ह करायचं प्रॉब्लेम? काय म्हटलंय बघा. Two sounding source send a wave at certain temperature in air of length 60 सेंटीमीटर. हे काय दिलंय? 60.6 सेंटीमीटर हे काय दिलंय? वेव्ह लेंथ दिले. मी दोन सोर्स आहेत बघा, दोन सोर्स आहेत. आय एम गोइंग टू से सोर्स 1 अँड सोर्स 2. त्याची वेव्ह लेंथ दिले लॅमडा 1 किती दिले? 60 सेंटीमीटर अँड लॅमडा 2 दिले हाऊ मच? 16.6 सेंटीमीटर. बरोबर आहे. वेव्ह लेंथ दिले. त्यानंतर एक दिलंय फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स डिपर बाय 5 हर्ट्ज. म्हणजे F1 किंवा N1 काय यूज करा. F1 ची फ्रिक्वेन्सी असेल माहित नाही आपल्याला, आणि साऊंड 2 ची फ्रिक्वेन्सी किती आहे? F2. बरोबर. डिफर म्हणजे काय दिलंय? आता कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, बरोबर, V इज इक्वल टू व्हॉट? एन लॅमडा. आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड तर कॉन्स्टंट असते. म्हणजे लॅमडा अँड फ्रिक्वेन्सी गॉट इनवर्स रिलेशन. हे कळाल काय मयुरेश? हे कॉन्स्टंट आहे म्हणजे एन काय आलं? इनवर्स लॅमडा. पण ज्याचे लॅमडा कमी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त. बरोबर. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ 1 इज ग्रेटर दॅन व्हॉट? 2. मग इथं डिफरन्स दिलाय. F1 मायनस F2 किती आहे? 5 हर्ट्ज. काय करायचं सांगा. दिस इज अवर इक्वेशन 1. फक्त मी डेटा लिहिला. सॉल्व्ह करायचं, लक्ष द्या. आपल्याला फाइंड करायचं वेलॉसिटी ऑफ साऊंड. साऊंडचे सोर्स आहेत ते, त्यामुळे वेलॉसिटी ऑफ साऊंड ही कॉन्स्टंट आहे. इज इट क्लिअर? ह्याचा फॉर्म्युला येतोय F1 लॅमडा 1 F2 लॅमडा 2. म्हणजे F1 किंवा F2 फाइंड करायला पाहिजे. मग F1 F2 दोन्हीच तो अननोन आहेत. त्याचं एक इक्वेशन, दोन अननोन मध्ये दोन रिलेशन पाहिजेत. मग सेकंड रिलेशन कुठल्या फॉर्म्युला फाइंड करणार? अजून एक रिलेशन पाहिजे F1 F2 मध्ये. हे रिलेशन नाही, हे हा रिलेशन ठीक आहे, कंपॅरिझन आहे फक्त. हे ना सॉल्व्ह काय प्रॉब्लेम नाही. अजून एक रिलेशन मॅथमॅटिकल पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हा रिलेशन यूज करायला पाहिजे. V इज इक्वल टू व्हॉट? एन लॅमडा. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. बरोबर. इज इट राईट? फ्रिक्वेन्सीला आपण एन किंवा एफ यूज करू शकतोय. मग आपल्याला रिलेशन पाहिजे. सो F1 बघा, लक्ष द्या, F1 बाय F2 काय येणार? या रिलेशन उलट रिलेशन ना, इनवर्स.
λ2 by λ1. इज इट राईट? म्हणून मी कन्वर्ट केलेलं आहे बघा. λ2 किती आहे? 16.6. λ1 60. बरोबर? म्हणजे इट इज 6.06 डिवाइड बाय 6. किती यांना सांगा कॅल्क्युलेशन? 6.1 पॉइंट किती? 0.1. हे रिलेशन झालं. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? हा. म्हणजे F1, आता वी नो दॅट F1 इज हाऊ मच? 1.01 टाइम्स F2. सेकंड इक्वेशन. आता हे पुट करायचं 1 मध्ये, F1 ची व्हॅल्यू. यू विल गेट सोल्युशन फॉर F2. अंडरस्टूड? ओके. सो काय करणार? F1 मायनस F2 इज इक्वल टू 5. आता F1 किती आहे? 1.01 मायनस F1 म्हणजे F2 मायनस F2 इज इक्वल टू 5. मला सांगा 1.01 मायनस F2 0.01 F2 इज इक्वल टू 5. राईट? बरोबर आहे. मग F2 किती आलं? 5 डिवाइड बाय 0.01. 0.01 म्हणजे किती? 10 रेस टू किती येणार मयुरेश? 0.01 म्हणजे 10 रेस टू किती येणार? हे 2 डेसिमल आहे का नाही? इकडे शिफ्ट करायला पाहिजे. सो इट इज 10 रेस टू -2. -2 न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर प्लस झालं. तर आन्सर F2 किती आलं? 500 हर्ट्स. F2 नोन आहे, F1 ची गरज नाही. मग फ्रिक्वेन्सी वेलॉसिटी ऑफ साऊंड किती येणार? फ्रिक्वेन्सी ऑफ 2 लॅम्बडा ऑफ 2. फ्रिक्वेन्सी आहे 500. लॅम्बडा किती आहे? लॅम्बडा ऑफ 2 किती आहे? 60.6. करा कॅल्क्युलेशन. वेलॉसिटी मिळेल. इट इज 303 येते का बघा मीटर पर सेकंड. समजला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? मी पहिल्या विषय वेगळा होते. इज इट राईट? इज नथिंग बट ऑप्शन सी.